माझं एक वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने स्वतःचं घर घ्यावं. याच्यासाठी आज मला थोडंसं बोलायचं होतं. म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही शेअर केला, म्हटलं चला आता थोडा करूया. तर रेंटनी राहायचं किंवा नाही राहायचं, का स्वतःच्या घरात राहायचं, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. पण मी असं म्हणेन की रेंटनी खरंच राहू नका. बघा, रेंटनी राहण्याचं एक परिणाम असा होतो की तुमचे लहान लहान जे मुलं असतात ती म्हणजे सोबतच्या मित्रांसोबत राहू शकत नाहीत शेवटपर्यंत. 4-5 वर्षांनी रूम खाली करावी लागते. शहरात जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षाला मेंटेनन्स वाढत राहतो आणि प्रत्येक वर्षाला रूम किंवा 2-2 वर्षांनी रूम चेंज करावी लागते. कारण त्या लोकांना असं वाटतं की 5 वर्ष किंवा 10 वर्ष जर हे लोक माझ्याच रूममध्ये राहिले तर ही रूम त्यांच्या नावावर केली जाईल असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे इथले लोक काय करतात, ॲग्रीम करतात, 1 वर्षाचं करतात किंवा जास्तीत जास्त 1.5 वर्ष किंवा 2 वर्षाचं ॲग्रीम करतात. जास्त जवळचा रिलेटिव्हमधला असेल किंवा जास्त ओळखीचा असेल तर. जेव्हा जेव्हा आपण रेंटनी राहतो ना, तेव्हा ना त्यांच्या भिंतीवर कधी लहान मुलांनी काय लिहिलं, कधी चित्र काढलं तर ते लोक लगेच मालक आला तर म्हणणार काय माझ्या घराची वाट लावली, तुम्ही इथून रूम खाली करताना माझ्या घराला कलर मारून जा किंवा मी तुमच्या डिपॉझिटमधनं पैसे कट करीन, असे रूम मालक धमकी देतात. किंवा कधी एखादा रविवार असतो आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत चिकन मटन काय बनवलेलं असता आणि जेवायला बसलेला असता आणि अचानक रूम मालक पार्टीला घेऊन येतो तुमच्या घरी घर दाखवण्यासाठी किंवा त्याला रूम विकायची असते आणि तो रूम दाखवायला तुमच्या घरी येतो. तर तुम्हाला त्यावेळेस काय फील होतं, किती दुःख होतं की आपण आपली फॅमिली किंवा आपल्या घरी पाहुणे आलेत आणि आपण एवढं जेवण वगैरे छान बनवलंय आणि अचानक पार्टी, दुसरी माणसं आपल्या अचानक घरात येतात. मग ते हक्क गाजवतात की त्यांची ती रूम आहे, त्याच्यामुळे ते कधीही येऊ शकतात, कधीही येतात जातात, पार्टीला दाखवायला आणतात किंवा आमचं घरी असं तसं. किंवा काही रूम मालक तर असे असतात की महिन्याला येतात, कुठं काय खिळा मारलाय का, कुठं काय चिपकवलंय का, लहान मुलांनी कुठे चित्र काढलंय का, माझी फरची वगैरे फुटली का, बाथरूममध्ये काय झालंय का, असं बघायला येत असतात वारंवार. तर त्या घरातली जी महिला असते ना, हाऊसवाईफ आपण म्हणतो, तिला इतकं वाईट वाटतं की ती कधी घरामध्ये काय करू शकत नाही. कधी तिला असं वाटलं एखादी फ्रेम चिपकावी किंवा एखादं काय आपण तोरण वगैरे घराला बांधावं तर ती खिळा मारायची सुद्धा परमिशन तिला मालकीनीकडून घ्यावी लागते. ही शहरातली परिस्थिती सांगते मी. माझ्या बाबतीत पण काय घडलं, मी जेव्हा रेंटवर राहायचे तेव्हा थोडीशी फरची फुटली होती तर ती मालकीन एवढी ओरडली होती